चेंडू फेकतील. महेंद्र विजय आणि महेंद्र स्वप्नील वैयक्तिक पल्ला संघाच्या वतीने पहिली षटक फेकेल स्वप्नील. विजयांना विजय तयार आहेत आणि सुंदर चेंडू त्या ठिकाणी बघूया किती मिनिटात हे नव्हतं मिळाले. स्वतः मला वाटतं आयकॉन प्लेअर आणि मला वाटतं ह्या ओव्हर थ्रोचा एक धाव मिळते. या 2 धावा मिळतात. 2 धावाने संघाची धावसंख्या होते. खातं खोलते. संघाची धावसंख्या होते फलकावरती बिनबाद 2. किती उरतं पहिल्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. 10 ते 12 पॉईंटचा रन आहे. स्ट्राईकला ते शिरगावकर विजय शिरगावकर नॉन स्ट्राईकला महेंद्र कोतरकर. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू बघूया आणि सुरेख बॉलला चेंडू त्या ठिकाणी गेला होता का पाहायचं आपल्याला. क्षेत्ररक्षणाच्या खाली आहे आणि मला वाटतं पंच आपले आहे त्या ठिकाणी आपला डिसिजन देतील. पंचाने आपला डिसिजन मला वाटतं पंच जर आपण जा थोडंसं प्लीज कारण आपला फायनलचा मुकाबला या ठिकाणी फायनलचा सामना आहे. आम्हाला जास्त सहकार्य करा आपल्याला विनंती असेल कारण आतापर्यंत आपण सामने खूप छान खेळवलेत. कारण शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला कुठल्याही गालबोट लागतं कामा नये याची आपण नोंद घ्यायची आहे. कारण आयोजक संयोजक या ठिकाणी चांगलं काम केले त्यांनी आणि फायनलमध्ये आपल्याला कुठल्याही गालबोट लागतं नाही याची दक्षता घ्यायची आहे आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे. बघूया पंचांचा निर्णय या ठिकाणी येईलच आपल्याला सांगतीलच पंच की षटकार आहे की चौकार आहे. आणि मला वाटतं आणि मला वाटतं 2 धावा. फलंदाज जोपर्यंत पंचांचा निर्णय येत नाही तोपर्यंत आपण थोडस रनिंग घेतला धावगती वाढवला तर आपल्याला नक्कीच नंबर भेजा हूँ देखो आपको वो जो आदमी है ना उसका है वो आगे. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते फलकावरती 4. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि सुरेख मला वाटतं खाली मध्ये पहिल्या स्लिपला एक धाव तर नक्की मिळेल. दुसरी धावी मिळेल. मला वाटतं श्याम वांगणकर वरिष्ठ प्लेयरांचे खेळतात आणि मला वाटतं महेंद्र कोतरकर आणि विजय यांची गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. आणि या 3 धावाने संघाची धावसंख्या होते फलकावरती 7. बिनबाद 7. संत आणि सुरेख सुरुवात म्हणता येईल दोन्ही फलंदाजी. स्ट्राईकला गेले त्यात महेंद्र कोतरकर नॉन स्ट्राईकला विजय. पुढचा चेंडू पहिल्या षटकातील आणि सुरेख लेग साईडला पुन्हा एकदा प्रयत्न प्रशांत त्या ठिकाणी मला वाटतं आणि 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट अशा पद्धतीने 2 धावेने संघाची धावसंख्या होते फलकावरती 9 धावा बिनबाद 9. खरोखरच सुंदर या ठिकाणी फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला महेंद्र कोतरकर आणि शिरगावकर यांच्याकडून. गोलंदाज स्वप्नील पुढचा चेंडू पहिल्या षटकातील राईट आर्म मारा करतायत महेंद्रसाठी. महेंद्र तयार आहे आणि लेफ्ट साईडला पुन्हा पसंत धावतात त्या ठिकाणी आणि मला वाटतं एकच धाव मिळते महेंद्र कोतरकर यांना. एका धावेने संघाची धावसंख्या होते 2 अंकामध्ये पदार्पण 10 धावा. संघाची धावसंख्या होते फलकावरती 10 धावा बिनबाद 10 धावा. ह्या षटकातील पहिल्या षटकातील आमचे स्कोरर सांगतात की शेवटचा चेंडू बघूया शिरगावकर कसा समाचार घेतात कशा पद्धतीने चेंडू हातात लोकांनी पाहायला भेटेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि सुरेख पुन्हा एकदा आणि मला वाटतं हा खणखणे दणदणे चौकार पुढे मिळतील 4 धावा. 4 धावाने संघाची धावसंख्या होते फलकावरती 14 धावा. एक षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते फलकावरती 14 धावा. विक्रांत 4 षटकाचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा वसूल केल्या आहेत. शेवटचे 3 षटकं शिल्लक आहेत म्हणजे 18 चेंडू शिल्लक आहेत. काय सांगाल आपण कितपत रणनीती असेल कितपत धावा जमवू शकतो या संघामध्ये. याचा अगोदर प्रेक्षणीय सामना आपण बघितलात परंतु ते सगळे यंग प्लेअर होते. आम्ही सगळे 40+ आहोत तरी सुद्धा आपण काय सांगू शकता की 18 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या 6 चेंडूमध्ये 14 धावा वसूल केल्यात पण 18 चेंडूमध्ये कमीत कमी किती धावा हव्यात. धन्यवाद पंढरी दादा. मला वाटतं
या पुढच्या 3 षटकं नंतर धावसंख्या 50च्या आसपास जाऊ शकते असं माझं एकंदरीत अंदाज आहे. ज्या पद्धतीने हे दोघे ओपनर फलंदाजी करतायत यावरून समजतंय की अंदाजे 50 पर्यंत मजल मारू शकतात अरविंद 11. अगदी बरोबर. तरी सुद्धा बघूया आपल्याला पाहायला मिळेल आणि सुरू होतो का पाहायचं आपल्याला, परंतु चेंडू सेफ आहे. बघूया आणि झेल सुटणार काय शंका नाहीये. आणि या 2 धावा क्षेत्ररक्षक बॉल मध्ये बघतोय वरती कशा पद्धतीने चेंडू कुठे जातोय, काय करावं लागेल आपल्याला, परंतु तो अंदाज न आल्यामुळे हा झेल सुटलेला आहे. आणि मला वाटतं महेंद्र कोळतेकर यांच्या खात्यामध्ये 2 धावा जमा होते, संघाच्या खात्यामध्ये 2 धावा जमा होते. त्या 2 धावाने संघाची धावसंख्या होते फलकावरती बिनबाद 16 धावा. बिनबाद 16 धावा. निलेश पेमेंटकर आयकॉन प्लेअर 40+. दुसऱ्या षटकातील पुढचा चिन्ह राईट आर्मवर मारा करेल. पुन्हा एकदा महेंद्र कोळतेकर ना बघूया आणि लेग्स आउटसाईडला वळण्याचा प्रयत्न, परंतु असफल. खराब क्षेत्र त्या ठिकाणी यष्टीरक्षक यांचं. आपल्याला धावांची गरज आहे या ठिकाणी. आपल्या धावा असतील जास्त तर गोलंदाजाला कुठेतरी उरूप येतो आणि चांगली गोलंदाजी करतो आणि विजयश्री आपला खेचून आणतो गोलंदाज. परंतु आपल्याला धावा जर कमी असतील तर गोलंदाज थोडासा हडबडून जातो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि सुरेख मला वाटतं चेंडू थोडासा बाउन्स पडतो चेंडू. निलेश पेमेंटकर, कारण आम्ही खूप क्रिकेट खेळलोय मुंबईमध्ये, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की आपण गोलंदाजी कशी करायला पाहिजे आणि फलंदाजी कशी करायला पाहिजे. त्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा विजय शिरगावकर आहे ना. विजय शिरगावकर सज्ज, निलेश पेमेंटकर सज्ज आणि सॉलिड ग्राउंड शॉट म्हणतात अशा पद्धतीचे ग्राउंड शॉट म्हणतात त्याने. आणि मला वाटतं बघितलं मला वाटतं ह्या 2 धावा तर नक्की मिळतील, कारण रनिंगला महेंद्र कोळतेकर आमचे तरबेज असतात, कारण ते सुरुवातीपासूनच क्रिकेट खेळतात. निलेश यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा शिरगावकर यांना. शिरगावकर सध्या षटकार खेळतात का पाहायचं या ठिकाणी आपल्याला. आणि खरोखर पुन्हा एकदा ताणलेला चेंडू हा किती मीटर बघूया. आणि मला वाटतं या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण आयकॉन प्लेअर अजित झांबरकर यांचं. आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या येते फलकावरती बिनबाद 20 धावा. 21 बिनबाद 21. खरोखरच निलेश पेमेंटकर यांनी सुरेख अशी गोलंदाजी केली, कारण पहिल्याच षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटक निलेशाने कडक फेकलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी कमी धावा दिल्या. आता तिसरं षटक अंकुश समाचार घेईल महेंद्र कोळतेकर आणि सुरेख वाळला चेंडू बघा या ठिकाणी खेळ होतो का. आणि मला वाटतं कोणी पकडलं अजित भाऊजीने. आणि मला वाटतं जरा अजित जांभरकर यांनी झेल टिपलेला आहे. आणि मला वाटतं महेंद्र कोळतेकर बाद होऊन तंबूत परत आहेत. फळीमध्ये व्यवस्थित त्यांचा चेंडू आलेला नाही आणि पहिला धक्का बसतो तो. संघाला पहिली सफलता मिळते संघाला. खरोखरच सुबोधया परिचित थोडंसं पाठीवर तर बरोबर प्लीज, कारण मला दिसत नाहीये कोणी कॅच पकडली काय पकडलं, तर थोडं सहकार्य करा प्लीज. आपण आतापर्यंत चांगलं सहकार्य केलात तर थोडंसं सहकार्य करा, कारण कॅच वैभवने घेतली की अजित भाऊजीने घेतली हे मला कळलं नाही आहे. त्याच्यामुळे तर कृपया आपण पाठी सरकलात तर बरं होईल. नवीन फलंदाज सागर, बघूया षटकार किंवा चौकार खेचतात का आपल्या संघासाठी. अंकुशांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि सुरेश डोळे चेंडू चांगल्या मध्ये चेंडू म्हणतात. मला वाटतं चांगला असेल त्याच्या वाटतं अजितांचा पडलेला थोडेसे प्रयत्न खूप चांगला होता, परंतु असफल. आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या होती फलकावरती. एक बाद. राजेंद्र आडोरकर 200 रुपयाचं बक्षीस आहे. सागरला या ठिकाणी बक्षीस आणून झालंय की आपण जर षटकार मारलात तर आपल्याला
200 रुपयाचं प्राईज आलेलं आहे. हे कोणापासून कोणाकडून? राजेंद्र राजेंद्र आडूर आडूरकर यांच्याकडून 200 रुपयाचं प्राईज आणलेलं आहे. पुढचा चेंडू अंकुशांचा सागराला आणि सुरेख ओळखण्याचा प्रयत्न आहे, परंतु असफल. हा निर्धाव चेंडू. आपल्याला फौल फिरवायची आहे नक्की, परंतु बघून फिरवली पाहिजे तरच आपल्याला 200 रुपयाचा प्राईज या ठिकाणी नक्की मिळेल, यात काही शंका नाहीये. अंकुशांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख अशी गोलंदाजी करतात अंकुश. आपल्या संघात जखडून ठेवलं फलंदाजाला. पुन्हा एकदा राईटा मोर्दोकरचा मार करतोय अंकुश सागरसाठी आणि सुरेख गोल. आता मात्र फळीमध्ये आला चेंडू. हा सरळ मला वाटतं सीमा पार. खणखणीत दणदणीत परिचित पटेकर यांच्याकडून 200 रुपये. 200 रुपयाचं प्राईज ऑन झालेलं आहे खरोखरच. आणि पुरा मिळते सागरला 6 धावा. 6 धावाने संघाची धाव संख्या होते फलकावरती आला 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 दे 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 पैसे येत नाहीत. 29. चालेल ठीक आहे तर लिहून ठेवता खरोखरच या ठिकाणी 200 रुपये आपल्याला ऑन झालेले आहेत. आणखी एक प्राईज आहे, परंतु मी गुपित ठेवले ते मी तुम्हाला सांगणार नाहीये, आपण नंतर सांगू. पुन्हा एकदा अंकुशांचा पुढचा चेंडू सागरांना. सागर तयार. बघूया कशा पद्धतीने समाचार घेतात चेंडूचा. आणि पुन्हा एकदा आला चेंडू. या ठिकाणी चेंडू तुला पाहिजे आपल्याला. वैभव या ठिकाणी जुना जाणता प्लेअर आहे, त्याने का तो खेळ सोडलेला नाही आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का बसतोय अरविंद संघाला. काय येतं ना. खरोखरच सुंदर झेल पकडला वैभव याने. थोडीशी ताकद कमी पडली सागर, नाही तर षटकार नक्कीच गेला असता. एक बक्षीस तुझं ऑन आहे, परंतु मी सांगितलेलं नाहीये ते तुला मिळेल, परंतु 200 रुपये लागू झाले तुला. 400 रुपये लागू झाले. राजेंद्र यांच्याकडून 200 रुपये आणि परिचित कडून 200 रुपये. त्यांची जागा घेतली आता मला वाटतं अजित. 2 बाद संघाची धाव संख्या होते फलकावरती. 29. अंकुशांचा फुटा चेंडू तिसऱ्या षटकातील राईटा मोर्दोकरचा मारा करतोय अजित यांना आणि सुरेख ऑफसाईडला येण्याचा प्रयत्न, परंतु असफल आणि निर्धाव चेंडू. पण आम्हाला खून करतात की षटक संपलेलं आहे. आता 3 षटकानंतर संघाची धाव संख्या होते फलकावरती 29. खरोखरच खूप कडक षटक फेकला, कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा आला असताना दुसरी 2 षटकं मात्र खूप सुंदर फेकली आणि धावांना रोखलं. या ठिकाणी संघाची धाव संख्या होते फलकावरती 29. शेवटचे 6 चेंडू. 6 चेंडूमध्ये विक्रम आपण मगाशी बोललो की 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, परंतु नंतर 2 षटकं एकदम कडक पडली, त्याच्यामध्ये धावा मिळाल्या नाहीत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूवरती कमीत कमी माझा अंदाज आहे की तुम्हाला 10 ते 15 धावा नक्कीच काढाव्या लागतील. नक्कीच दादा, मी मगाशी जो अंदाज वर्तवला होता की हवामान खाते सुद्धा आपल्याला अंदाज सांगत असतो, त्या पद्धतीने माझा अंदाज होता की पहिल्या षटकामध्ये 15 धावसंख्या आली होती. एक अंदाज लावला होता की पुढच्या 3 षटकानंतर 50 धावसंख्या होतील, परंतु 2 षटकं एक सुरेख फेकलेली आहेत आणि संघाला गेम मध्ये परत आणलेलं होतं या गोलंदाजाने. आणि आता शेवटचं हाणामारीचं षटक आहे. पहिलं चेंडू होतं विजय शिरगावकर मला वाटतं स्ट्राईकला, त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे त्यांच्याकडूनही खूप अपेक्षा आहे. या जे षटकामध्ये 20 धावसंख्येची गरज आहे या संघाला. शेवटचा सामना या पूर्ण सिरीज मधील शेवटचा फायनलचा अंतिम सामना आहे. आता मात्र वाईट चेंडू फेकतात आणि 2 धावसंख्येमध्ये वाईट +2 एकूण 3 धावसंख्या मिळते. एक गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आपण फायनलचा सामना खेळतोय आणि या फायनलच्या सामन्यामध्ये अंतिम विजेता ठरण्यासाठी आपण चांगले प्रयत्न करावे पाहिजेत आणि क्षेत्ररक्षण फलंदाजी गोलंदाजी सगळ्याच बाबतीत मला वाटतं चांगलं प्रदर्शन असेल तर तुम्हाला विजयापासून कोणी रोखू शकत नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर. धन्यवाद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा 5 चेंडू शेवटचे शिल्लक आणि पुन्हा एकदा मला वाटतं गोष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच यांनी वाईटचा इशारा केलेला आहे. चालेल आपल्याला वाईट मिळाले तर चालतील, कारण पावसाचा मोसम आहे. आता आपले मासेमारी बंद झाले तर आपल्याला वाईट मिळाले तर खूपच होईल. आपण संध्याकाळी आज रविवार आहे तळून फ्राय करून खाऊ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा 5व्या षटकातील 5 चेंडू शिल्लक शेवटचे आणि सर मला वाटतं बॅटची कडा घेऊन फलंदाज बाद.
खरोखरच चांगली फलंदाजी करून विजय शिरगावकर या ठिकाणी तंबूमध्ये परतत आहेत. जे आयकॉन प्लेअर आहेत ते सुंदर फलंदाजी केली. आता त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत विवेक. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. धावसंख्या धावसंख्या आहे 35. सॉरी, धावसंख्या आमचे स्कोरर आम्हाला सांगतात की धावसंख्या 35 आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडूचा विवेक कसा समाचार घेतो या ठिकाणी पाहायचा आपल्याला. आणि मला वाटतं घुमवण्याचा प्रयत्न जोरात, परंतु असफल. एसटीच्या वरून गेलेला चेंडू पंच यांनी पाहिला आणि नकार दिला वाईटसाठी. खरोखरच या ठिकाणी अनुभवी पंच आहेत, आपल्याला चांगले सहकार्य करतायत. आता शेवटचे संघाची धावसंख्या होते 35. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूमध्ये आपल्या 10 धावांची गरज आहे. बघूया. आणि मला वाटतं एसटीच्या बाहेरचा चेंडू निलेश पोमेंकरला मला वाटतं एसटी या ठिकाणी घ्यावी लागेल, तरच क्लीन बोल्ड होऊ शकतात फलंदाज. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. एका धावेने संघाची धावसंख्या होते फलकावरती 36. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि सुरेख चेंडू. आणि मला वाटतं एसटीच्या बाहेरचा चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडून. एका धावेने संघाची धावसंख्या होते फलकावरती 37. अतिशय खराब क्षेत्र मला वाटतं गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सचिन यांच्यावर आणि चेंडू बघा या ठिकाणी. आणि हा उत्तुंग असा खणखणीत दणदणीत विवेकांच्या फळीतून षटकार. पुरे मिळतील 6 धावा. 6 धावाने संघाची धावसंख्या होते फलकावरती 43. लॉस ऑफ 2 विकेट. 5th ओव्हर प्रोग्रेस नाव. शेवटचे मला वाटतं 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू. बघूया. पुन्हा एकदा जोरदार होता प्रयत्न, परंतु असफल. विवेकांच्या फळीमध्ये चेंडू आलेला नाही. आणि निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या होती फलकावरती 43. 2-43. पुढचा चेंडू. शेवटचा चेंडू. फायनलचा चेंडू. आणि खरोखरच पुन्हा एकदा स्लोचा चेंडू आणि फलंदाजाला चकवला त्या चेंडूने. आणि निर्धाव चेंडू. खरोखरच सुंदर शेवटचे 2 चेंडू निर्धाव फेकले. सचिन याने खरोखरच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अजित नास्टरला तसेच उभे राहिले. त्यांना स्ट्राईक पाहिजे होती. खरोखर त्यांना स्ट्राईक असेल तर एखादा षटकार आपल्याला पाहायला मिळाला असता, यात काही शंका नाही. पुढचं समालोचन करतील माझे सहकारी साथी कॉमेंटेटर विक्रांत नाटेकर. धन्यवाद. धन्यवाद पंढरी वांगणकर. एक चांगलं धावतं समालोचन सर्व प्रेक्षक वर्गांना पाहायला मिळालं. आणि आता मात्र याच्यानंतर माझे सहयोगी खडपकर, रणजितजी खडपकर मला वाटतं समालोचन कक्षाचा भार सांभाळतील. रणजित खडपकर यांना आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय. एक मगाशी मी एक अंदाज वर्तवला होता की 50 धावसंख्या होतील, परंतु किती झाले? 44 विन आहे. 43 धावांपर्यंत मजल मारण्यात आली. जर शेवटचे 2 चेंडू जे निर्धाव गेले त्यावर जर प्रहार झाला असता तर मला वाटतं 50 धावसंख्येचं डोंगर उभं करण्यात यशस्वी झाले असते. टार्गेट 50चं बरोबर होतं. एक अंदाज चांगला होता, परंतु त्याच्या जवळपास आलेले आहेत. 43 धावसंख्या झालेली आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात करायचं आहे. काळं कोच चाललंय. वरुण देवताने आपल्यावर एक नाही त्याच्यात पाणी.
सामना चालू करायचंय. पंच पंकजजी दोपावकर आणि मयुरेशजी वरवटकर, मला वाटतं एक दोन्ही युवा खेळाडू आपल्या खारी समाजातील आणि चांगलं योगदान देतोय आपल्या लेजंड प्लेअरसाठी पंचांची भूमिका पार पाडतायत आणि याच लेजंड प्लेयर्स कडून आपण सर्व शिकलो आहोत आणि त्यांचा वारसा आपण जपतोय आणि हा वारसा चालवतोय. लेजंड प्लेयर्समुळेच आपण सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळालंय. मी माझा अंदाज माझा एक अनुभव सांगतोय. हे परिचित पटेकर, मी एक ग्वागर कॉलेजमध्ये होतो तेव्हा परिचित पटेकर एक नामांकित बॉलर, गोलंदाज आणि फलंदाज, मला वाटतं ग्वागर पट्ट्यामध्ये त्यांचे मॅचेस पण मी पाहिलेत आणि त्यांच्याकडूनही आम्हाला काही शिकायला मिळालं आणि त्यातूनच आम्ही उभारलो. धन्यवाद परिचितजी पटेकर. कोणाला समालोचन करण्याची संधी हवी असेल, संधी उपलब्ध आहेत. प्लीज कोणाला समालोचन करायचं असेल तर समालोचन कक्षात यायचंय. नाही पण हाय मी करतोय, पण कोणाला हे कोण करतात? कुठे रणजित दिसतच नाही मला. रणजितजी खडपकर, आम्ही वारंवार आपल्याला विनंती करत आहोत, आपण आमच्या विनंतीला मान द्यायचा आहे. रणजितजी खडपकर, शेवटचा सामना आहे. रणजितजी खडपकर, शेवटचा सामना आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. सलग 3 सामने जिंकून फायनल मध्ये प्रवेश केला येते. अरविंद 11 पहिला चेंडू परिचित पटेकर यांचा, वैभव दोपावकर यांना एक धाव तर मिळतं. बघूया दुसरा धाव घेण्यात यश येते काय. तितकं चांगलं चाणक्य क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि एक धावावर समाधान मानावं लागेल दोन्ही खेळाडूंना. दोन्ही खेळाडू चांगले अनुभवी. निलेश पोमेनकर अजूनही चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि ते सामोरे जातात ते परिचित पटेकर यांना. दोन्ही पालशेत गावचे खेळाडू. परिचित यांचा पुढचा चेंडू निलेश यांना. आता मात्र एक स्ट्रेट ड्राइव्ह केलेला चेंडू. बघूया किती धाव होतो. विजय शिरगावकर चेंडूवर जात आहेत आणि मला वाटतं 2 धाव पूर्ण करतायत. 2 धाव संख्येने निलेश पोमेनकर आपलं खातं खोलतायत आणि संघ पोहोचतोय 3 या धाव संख्येवर. आणि माझे सहकारी राजेंद्रजी अडूरकर सहयोगी कॉमेंटर्स आलेले आहेत. राजेंद्रजी 43 रन्सचा पाठलाग, 44 रन्सचा पाठलाग करतायत. काय तुम्ही सांगू शकता याबद्दल? मला वाटते अरविंद 11 यांची गोलंदाजी खूप छान आहे, पण तरी पण ते प्रयत्न करणारच. तसे फटकेबाजी चांगली आहे त्यांची. शंभू स्पोर्टची निलेश कोमेणकर असा एक चांगला फलंदाज आहे स्ट्राईक साईडला आणि परीक्षेत याला मारलेला हा पुढचा चेंडू कडकडीत दणदणीत असा षटकार. खरोखर चांगली बॅटिंग म्हणावी लागेल ती. या 6 धावनी वाढती धाव संख्या किती 9. 43 धाव संख्या उभारली ती अरविंद 11 या संघाने. आणि आता शंभू स्पायकर याचा ओपनिंग फलंदाज निलेश पोमेनकर आयकॉन प्लेअर आहे, तो चांगली फलंदाजी करतो. पाहूया परिस्थितीच्या पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा स्टेजच्या पाहूया तिथे जोर होतो का. विजय शिरगावकर कॅच खाली आहे पण नाही. 2 धावसाठी दोन्ही फलंदाज लागत आहेत. या 2 धावने वाढती धाव संख्या 11. कशी चांगली फलंदाजी करतो तो निलेश. शंभू स्पायकर कडून पाहा परीक्षित आपला पुढचा चेंडू टाकतो निलेशला. पुन्हा एकदा मारलेला तो परीक्षिताला कडकडीत बांधतो असा षटकार. आणि हाय सलग 2 षटकार ठोकतो तो निलेश. चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी निलेश. कशी खराब गोलंदाजी करतो तो परीक्षित. मला वाटतं मी त्यांचं जे गुणगान गायलं त्याचा असर मला वाटतं त्यांच्या बॉलिंग मधून दिसून येतोय. परिचित पटेकर यांच्या शेवटचा चेंडू या षटकातील निलेश यांना. आता मात्र सुरेश चेंडू पंचांकडे अपील होत आहे.
एसटी रक्षक मात्र कन्फर्म आहे की एज लागलेला आहे, बॉटम एज लागलेला आहे. एसटी रक्षक कन्फर्म आहे. बघूया पंच काय डिसिजन देत आहेत. कन्फर्म आहे त्याला माहिती आहे का असेलच. आणि मला वाटतं खेळाडू बाद होतोय. चांगली फलंदाजी करत असताना निलेश पोलेंडकर बाद होत आहेत आणि पंच डिसिजन लास्ट डिसिजन. निलेश चांगली खेळी केली. निलेश चांगले खेळलात तुम्ही, चांगले खेळात. शंभू स्ट्रायकर संघ मालक. पंचांची वाद घालायचं नाही, पंचांची वाद घालायचं नाहीये. शंभू स्ट्रायकर संघ मालक. चला पंचांची वाद घालायचं नाही. निलेश कॅमेरा बंद करा. निलेश पोमेंडकर वन डाऊनचा प्लेअर पाठवायचे. चला लवकर. एक तुफानी खेळ खेळून निलेश पोमेंडकर. आम्ही त्यांचं क्रिकेट कौशल्य चांगलं खेळ कौशल्य पाहिलं. 2 षटकार मारलेत आणि सगळ्यांनी स्वागत करायचं त्यांच्या टाळ्यांच्या गजरात. निलेश पोमेंडकर वेल प्लेड. निलेश पोमेंडकर चांगली खेळी केलीत आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या होते 1 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावसंख्या. मला वाटतं या स्पर्धेसाठी हे जाऊ दे निल्या बॅटिंग निल्या. वेल प्लेड निलेश पोमेंडकर. दरम्यान दुसरं षटक कोण घेऊन येतात बघूया. परीक्षित पटेकरांनी चांगला फलंदाज बाद केला. तो निलेश पोमेंडकर सलग 2 षटकार मारले होते. पहिल्या षटकामध्ये 17 धावा वसूल केले होते ते निलेश पोमेंडकर. चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी निलेशाने आणि चांगला झेल पकडला तो किपराने. ना त्याचं नाव काय महेंद्र कोलतरकर यांनी खरोखर चांगला झेल पकडला आणि पंचांकडे चांगले दाद मागून त्यांनी त्या फलंदाजाला बाद केला. खरोखर चांगली गोलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण तसंच चांगले फलंदाजही म्हणावं लागेल ते निलेश पोमेंडकर आणि या गोलंदाजाची पण आणि त्या क्षेत्ररक्षकाची पण. पाया वैयक्तिक पहिल्या आणि संघातर्फे दुसऱ्यासाठी घेऊन कोण येतो तो एक चांगला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करत आला तो सकाळपासून. आता पाहूया पहिला चेंडू वेगचा वैभवला. चांगला चेंडू. चांगली यष्टीरक्षण पण करतात ते महेंद्र कोलतरकर आणि तशी चांगली गोलंदाजीही करतात ते विवेक. 43 धावसंख्या उभारल्यात ते शंभू स्पायकर संघाने. पहिला एक धडाडीचा फलंदाज बाद झाला तो निलेश पोमेंडकर. परीक्षित पटेकर यांच्या ओव्हरला 17 धावसंख्या मारली. त्यांनी 2 षटकार डोकून आपली धावसंख्या वाढवली होती आणि शेवटच्या बॉलला तो अर्धा. पुढचा चेंडू विवेकचा. पाहूया वैभवला. वैभवने लेगसारख्या दिशेने मारला. पाहूया तिथे क्षेत्ररक्षक वैभव असल्याने दुसऱ्या धावसाठी दिलीपर्यंत मला 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावांनी वाढती धावसंख्या 19. वरुण राजेचे खूप आभार मानले पाहिजेत कारण आज दिवसभरात त्यांनी आपल्याला खूप सपोर्ट केला आहे. तर त्यांचे खूप खूप धन्यवाद. विवेक आपला पुढचा चेंडू टाकेल तो वैभवला. वैभव पाहा कशा प्रकारे सामोरे जातो तो विवेकच्या गोलंदाजीला. चांगली गोलंदाजी करतोय विवेक. तो वैभव बॅटची कडा घेऊन गेला होता. चेंडू पाहा तिथे किती वेळा मिळतात. मला ते एकदा तिथे चित्र एकदा वाढती धावसंख्या 20. 1-20 शंभू स्पायकर संघाची. आता पाहूया स्ट्राईकला गेला तो काय तिथं फलंदाज कोण आहे तो अंकुश. पाहूया कशी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी केली होती त्याने आपल्या संघासाठी. तशी फलंदाजी कशी करतो ते पाहूया. एक चांगला फलंदाज बाद झाला तो निलेश पोमेंडकर. 2 षटकार डोकले होते परीक्षित पटेकर यांना. पाहूया विवेक आपला पुढचा चेंडू टाकेल तो
अंकुशला चांगला चेंडू सरळ कोणती धाव नाही, धाव संख्या स्थिर 20. चांगले षटक टाकतो विवेक आपल्या संघासाठी. 4 षटकांचा सामना हा फायनल सामना आहे. कशी सुरेख गोलंदाजी करतो तो विवेक. पहिल्या षटकामध्ये परीक्षित आणि 17 धावा दिल्या होत्या. निलेश फोमणकर यांनी चांगली फलंदाजी केली होती. विवेक आपला पुढचा गुंडा दिलतो अंकुशला. अंकुश हो सलग 2 चेंडू निर्धार आणि असं त्यांनी स्टॅम्पिंग केलं. चांगली एस्टिरेक्शन म्हणावं लागेल ती महेंद्र कोलतेकर यांची. खरोखर मगाशी त्यांनी कॅच घेतला होता निलेश पोमेडकर यांचा. तसेच आता एस्टिरेक्शन केलं ते म्हणजे अंकुश आडेकर याला. खरोखर चांगली गोलंदाजी तसेच चांगलं क्षेत्ररक्षणही म्हणावं लागेल आणि तसेच चांगलं एस्टिरेक्शनही म्हणावं लागेल ते महेंद्र कोलतेकर यांचं. पाहूया नवीन फलंदाज कोण येतो मध्ये दिनेश शिरगावकर. मगाशी त्याने षटकार मारले होते. एक षटकार चौकार मार चांगली फलंदाजी केली होती त्यांनी 2 मॅचला. आता पाहूया तो दिनेश शिरगावकर कशी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. दिनेश एक चांगला फलंदाज आउट झाला आहे. संघ पूर्ण डिप्रेशन मध्ये गेला आहे कारण तो मैदानात असताना संघाचे धावपळ खालक होता आणि तो आउट झाल्यानंतर पूर्ण संघ डळमळला. असा तो एक चांगला फलंदाज होता तो निलेश फोमणकर. पाहूया एक आला पुढचा चेंडू होतो दिनेशला. दिनेश हो बॅटची करावी लेसाला तिथे झेल होतो आणि खरोखर चांगली गोलंदाजी आणि हा फलंदाज बाद होतो तो म्हणजे दिनेश शिरगावकर. 0 धावसंख्येवर आउट होते दिनेश. मगाशी चांगली 2 मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती त्यांनी पण या मॅच मध्ये ते 0 मध्ये आउट झाले. आता नवीन फलंदाज तो सचिन हरसकर. पाहूया किती धावा जमवतो आपल्या संघासाठी. प्रशांत वासावे यांना पाठवावे यानंतर कारण ते षटकार चौकाराचे बादशाह आहेत. ते मॅच काढू शकतात. पंचांनी सामना चालू करायचा आहे. वरुण राजाचे आपल्याला खूप आभार मानावे लागतील कारण वरुण राजा अजून काही बरसला नाही. आपण घरी गेल्यानंतर बरसला तर चालेल कारण मॅचेस आता आपल्या आता संपत आले. परंतु फायनल सामना आपलं खूप सहकार्य केलं आपण त्याचे आभारी मानायला पाहिजे. परंतु पंचांना सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पाहूया वैयक्तिक पहिल्या संघातर्फे 3रा षटक कोण गुंडतोय. मला वाटतं सुकेश आंबेडकरला काढलेला आहे. मगाशी त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये. तसेच त्याच्या भरोश्यावर त्या परीक्षित पाटेकर आणि विजय शिरगावकर हे दोन्ही नावाजलेले फलंदाज आणि गोलंदाज हे त्या गोलंदाजाला एक विश्वास निर्माण करून त्याच्याकडे गोलंदाजी त्या स्ट्राईकला येतो. वैभव पाहूया आपल्या संघाला विजयच्या दिशेने नेतो काय. धावसंख्या लागली आहे 20 धावसंख्या लागली. हे 3रा षटक सुकेश स्ट्राईकला येतो. वैभव पाहूया चांगला चेंडू टाकलाय. अपील करतात पंचांकडे. पंच काय दाद देत नाही. निर्धाव चेंडू कोणती धाव नाही. धावसंख्या असते 20. शंभू स्पायकर या संघाचे तसेच चांगली गोलंदाजी करतात ते. अरविंद 11 या संघाचे गोलंदाज. एक विश्वास निर्माण करतो तो सुकेश. पुढचा चेंडू चांगला चेंडू ऑफच्या दिशेने मारला. पाहूया तिथे क्षेत्ररक्षक परीक्षित पाटेकर एक चांगला क्षेत्ररक्षक 2 धावा घेतात. 2 धावा आणि धावसंख्या झटपट बदलते 22. पहिला चेंडू कसा चांगला लागला होता. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा घेतो तो वैभव. कृपया ही छोटी मुलं इथे खेळतात त्याने बॉडी लाईनच्या बाहेर खेळायचं आहे. तिथे प्लेअरला प्रॉब्लेम होते. सुकेश आपला पुढचा चेंडू वैभवला. वैभव हो चांगला चेंडू वैभवला काय समजला नाही. सरळ एस्ट्रिक्स धावसंख्या स्थिर. चांगला चेंडू टाकतो निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 22. किती धाव पाहिजे. 9 चेंडू 8 चेंडू असतील. सुकेश आपला पुढचा चेंडू टाकेल तो वैभवला. वैभव चांगलं क्षेत्ररक्षण करतात ते स्लिप मध्ये. खरोखर
एक पोर्टिंगचा माणूस जो खरोखर क्रिकेटमध्ये आपला कौशल्य वगैरे चांगले क्षेत्ररक्षण करतो. मागे त्यांनी एक झेल घेतला होता. नाव काय त्यांचं? निरंजन नाटेकर खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तुमच्या. निरंजन नाटेकर पूर्णगड खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण करता. स्लिप मध्ये एक झेल पकडलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे तुम्ही करताय. आता पाहूया सुकेश पुढचा चेंडू टाकेल तो सचिन आणि लेग साईडचा दिसेल मला. पाहूया तिथे क्षेत्ररक्षण झेल होतो काय. आणि हा झेल सुटला तो मुकेश याने. एक धाव वाढती धावसंख्या. दोन आले, दोन. या 2 धावसंख्या 2 धाव वाढती धावसंख्या 25. या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया सचिन किती षटकार चौकार मारतो. पाहूया त्याच्या बॉल. चांगला चेंडू निर्धाव चेंडू. कोणती धाव नाही. धावसंख्या स्थिर 25. 3 षटकांच्या अखेरीस शंभूस पायकरांची धावसंख्या झाली 2 बाद 25. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक राहिलेत. किती पाहिजे? 13 आणि हे 5 किती? 18 धाव पाहिजे ना. 6 चेंडू आणि 18 धावा. बघू जरा. 44 ना. 19 धाव पाहिजे ना. सॉरी 20 चेंडू सॉरी 6 चेंडू आणि 19 धावा असे या सामन्याचं समीकरण आहे. जरा दे तोपर्यंत. निलेश कोमेंट 6 चेंडू आणि निर्णायक षटक. 6 चेंडू 19 धावा. मला वाटतं माझे मित्र आता बॉलिंग मार्कवर आहेत ते सागर पाटेकर. 6 चेंडू 19 धावा. एक बैलगाडी मला वाटतं मैदानातून जात आहे. एक दृश्य चांगलं दृश्य बघायला मिळतंय. पारंपरिक आपले बैलगाडी जाते मैदानातून. सामन्याला सुरुवात. 6 चेंडू आणि 19 धावा. पहिला चेंडू निर्धाव चेंडू होता परंतु बाईच्या स्वरूपात बाईच्या स्वरूपात 1 रन्स मिळते. क्षेत्ररक्षणाकडून 5 चेंडू 18 धावा. सागर यांचा पुढचा चेंडू 5 चेंडू 11 धावा. आता मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच पंकज धोपवकर मला वाटतं अवांतर धावसंख्येची खूण करतात. या अवांतर धावसंख्येने संघाच्या खात्यात 1 धावाची भर पडते. आता मात्र समीकरण तयार होत आहे. 5 चेंडू आणि 17 धावा. षटकार चौकारांची आतषबाजी करण्याची गरज आहे संघाला. पुलटा चेंडू बघूया किती धावा मिळतात. या चेंडूवरती सीमा पार. 4 धाव. पंच डिसिजन काय होतील. पंच शहानिशा करतायत आणि मला वाटतं हा सीमा पार 4 धावा. चौकार. हे बॉल घे. चौकार. या चौकाराने धाव समीकरण आता मात्र बदलतंय. समीकरण होत आहे 4 चेंडू आणि 4 चेंडू 13 धावा. रोमांचक सामना पाहायला मिळतो फायनलचा. मला वाटतं परिचित पाटेकर काहीतरी कानमंत्र देताना आपल्याच गावातील खेळाडू सागर पाटेकर यांना आणि आपल्याच संघातील खेळाडू सागर पाटेकर यांना. पुढचा चेंडू सागर पाटेकर यांचा. आता मात्र सुरेख चेंडू होता. लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण होतंय का बघूया आणि 1 धाव तर निश्चित मिळणार. 2 धाव संख्या मिळते संघाला. या 2 धाव संख्येने संघ पोहोचतोय 33 या धाव संख्येवर. आता मात्र जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 3 चेंडू 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. सागर पाटेकर
सुरेख चेंडू, मला वाटतं यॉर्कर टाईपचा चेंडू होता. इतकं चाणाक्ष क्षेत्ररक्षण विकेट किपर महेंद्र कोळतरकर यांचं. आणि मला वाटतं बोल्ड आउट, स्टंपिंग. ओके, बोल्ड आउट होत आहेत खेळाडू. आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू 11 धावा. 2 चेंडू 11 धावा. यष्टीरक्षक महेंद्र कोळतरकर, मला वाटतं चांगलं यष्टीरक्षकांचं प्रदर्शन मला वाटतं इथे सर्वांना पाहायला मिळतंय. 40+ मध्ये सुद्धा क्लोज कीपर ची कामगिरी बजावताना महेंद्र कोळतरकर, मला वाटतं एक अभिमान आहे आम्हाला की चांगली किपिंग तुमच्याकडून पाहायला मिळते आम्हाला. दरम्यान सामन्याला सुरुवात. सागर पटेकर 2 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा चांगला गुड लेनचा चेंडू होता. निर्धाव चेंडू टाकण्यात सागर पटेकर यांना यश येतंय. आता मात्र विजयाचं पाड विजय शिरगावकर यांच्या संघाकडे झुकतंय आणि परिचित पटेकर यांच्या संघाकडे झुकतंय. तरी सुद्धा क्रिकेट आहे. 1 चेंडू 11 धावा. अवांतर धाव संख्या मिळते संघाला. 1 चेंडू 10 धावा. सागर पटेकर 1 चेंडू आणि 10 धावा. शेवटचा निर्णय चेंडू आहे. 1 चेंडू 10 धावा. फायनलचा अंतिम सामना. 1 चेंडू 10 धावा. आता मात्र पुन्हा एकदा यष्टीचित करण्यात येतंय. चांगले यष्टीरक्षणाचं काम करतात ते महेंद्र कोळतरकर. त्यांच्या खात्यात एक स्टंपिंगचं भर पडतंय. आणि मला वाटतं अरविंद